18 ऑगस्ट 1945 एक विमान कोसळतंय आणि त्याच क्षणापासून असे सांगितले जाते की भारताचा सर्वात निर्भय नेता संपला. असे म्हटले जाते की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात झाला. पण आजही या घटनेभोवती अशंका शंका प्रश्न आणि अफवा फिरत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की त्या विमान अपघातात नेमकं काय घडलं होतं. वेगवेगळ्या अहवाल आणि आयोगांनी नेताजींच्या मृत्यूबद्दल काय सांगितले आहे. असं म्हटलं जातं की नेताजी बोस आपली ओळख लपून शेवटपर्यंत जिवंत होते. ते गुमनामी बाबा होते. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर सत्वत्व मराठीवर. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसराल. तो काळ असा होता जेव्हा जगातील सर्वात मोठं युद्ध संपलं होतं. जपानने शरण्यगती पत्कारली होती. बर्लिन आणि टोकियो शांत झाले होते. जपानच्या पराभवाचा अर्थ असा होता की आझाद हिंद फौज आता उघडेपणे काम करू शकत नव्हती. ब्रिटिश सैन्य दक्षिण पूर्व आशियात वेगाने पसरत होते. नेताजींना हे माहिती होतं, इथे थांबलो तर अटक होईल किंवा कायमचं गप्प केलं जाईल. त्या काळात फक्त एकच शक्ती अशी उरली होती जी थेट ब्रिटनशी टक्कर देऊ शकत होती. ती म्हणजे सोव्हिएत युनियन. इथूनच एक गुप्त योजनेचा जन्म झाला. ती पालायण्याची योजना नव्हती फक्त, तर एक रणनीतीचं मिशन होतं. नेताजींना माहिती होतं की जितका मार्ग लहान तितका सुरक्षित जास्त. म्हणून त्यांनी ठरवलं की या प्रवासात त्यांच्याबरोबर फक्त एकच व्यक्ती जाईल ज्यावर त्यांचा डोळे मिटून विश्वास होता. ती व्यक्ती म्हणजे हुबेब उर रहमान. ते आझाद हिंद फौजेतील नेताजींचे सर्वात जवळचे सहकारी होते. सिंगापूरमध्ये नेताजींनी आझाद हिंद फौजला शेवटची भेट दिली. कोणतेही मोठे भाषण दिले नाही, कोणतीही घोषणा केली नाही. फक्त एवढे म्हणाले, मी जात आहे पण हार मानायला नाही. ते बँकॉक पोहोचले. जापनी अधिकाऱ्यांसोबत शेवटची बैठक झाली. थेट सोव्हिएत युनियनला जाणं शक्य नव्हतं. म्हणून आधी जपानच्या ताब्यातील भागातून जाण्याचं ठरलं. हा प्रवास लहान लहान लष्करी विमानांनी होणार होता, जेणेकरून कोणाचं लक्ष वेधून जाऊ नये. बँकॉकहून ते सायगॉनला पोहोचले. पुढचा थांबा होता टायहोकू. ही मंजिल नव्हती, फक्त इंधन भरण्याचा थांबा होता. इथे मंचुरिया आणि मग सोव्हिएत युनियनला जाण्याची योजना होती. 18 ऑगस्ट 1945 ची सकाळ. जापनी लष्करी विमान धावपट्टीवर उभं होतं. विमानात काही जापनी अधिकारी होते. पायलट होता आणि पुढच्या सीटवर बसले होते नेताजी. थेट त्यांच्या मागे बसलेले होते हबीब उर रहमान. विमानाने उडान घेतली आणि काही सेकंदातच जोरदार धक्का बसला. इंजन बिघडलं, प्रोपेलर तुटलं, इंधन टाकी फुटली आणि विमान आगीत वेढलं गेलं. रनवेपासून थोड्याच अंतरावर विमान जमिनीवर आदळलं. नेताजी पुढच्या बाजूला बसले होते इंधन टाकीजवळ. बाहेर पडताना त्यांच्या कपड्यांना आग लागली. हबीब उर रहमान त्यांना वाचवायला धावले. त्याच प्रयत्नात त्यांचे दोन्ही हात गंभीरपणे भाजले. नेताजींना टायहोकूच्या लष्करी रुग्णालयात नेण्यात आलं. शरीर प्रचंड भाजलं होतं. डॉक्टरांनी सांगितलं, गंभीर भाजलं आहे. दुपारपर्यंत स्थिती अधिकच बिघडला गेली. चंद्रशेखर बोस यांना मृत घोषित करण्यात आलं. त्याचवेळी हबीब उर रहमान बेशुद्ध होते. शुद्धीवर आल्यावर नेताजी कायमचे निघून गेले होते. तिथूनच अफवा सुरू झाल्या. नंतर अनेक कथा पसरल्या. नेताजी जिवंत होते, साधू बनून राहिले, गुप्त आयुष्य जगले. त्यानंतर बरेच चौकशी आयोग आणि अहवाल आलेत. 1946 मधील ब्रिटिश फेगिस रिपोर्ट यातही असं मान्य करण्यात आलं, टायहोकू रुग्णालयात भाजल्या गेल्यामुळे नेताजींचा मृत्यू झाला. 1956 मध्ये शहानवाज समिती, 1970 मध्ये खोजला आयोग आणि 1990 मध्ये मुखर्जी आयोगने चौकशी केली.
शहानवाज समिती बहुमत आव्हानात विमान अपघाताची मृत्यू मान्य करण्यात आली. या समितीत नेताजीच्या भावाने सुद्धा पार्टिसिपेट केलं होतं, पण त्यांनी कधीच मान्य नाही केलं की नेताजी यांचा मृत्यू प्लेन क्रॅशमध्ये झाला. खोजला आयोगनेही हीच भूमिका कायम ठेवली. मुखर्जी आयोगाने मात्र अपघात बनावट असण्याची शक्यता मांडली. पण 2006मध्ये भारत सरकारने हा अहवाल स्वीकारला नाही. 2016मध्ये जापान सरकारने आपला गुप्त अहवाल सार्वजनिक केला, ज्यात स्पष्ट केलं होतं की नेताजींचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात झाला. अफवांनाही चर्चा पेटली, पण ठोस सत्य बदलू शकले नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस घाबरून राहणाऱ्यांपैकी नव्हते. ते समोरासमोर लढायचे आणि गरज पडली तर एकटेही पुढे गेले असते. आज प्रश्न हा नाही आहे की नेताजी कसे गेले, पण प्रश्न हा आहे की आपण त्यांच्या स्वप्नांना जिवंत ठेवतो आहे की नाही. कारण विचारांना जाळता येत नाही ना दडपता येत. असंगठित और कमजोर रहना पाप है. गुलामी सब कष्टों और पापों की जड़ है. अब गुलामी की जंजीरों को तोड़ने के लिए एक दिल एक प्राण होकर कटिबद्ध हो जाइए. हिंदुस्तान अब गुलाम नहीं रह सकता और न कोई ताकत इसे गुलाम रखी सकती है. जय हिंद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.